इंडिया टीवी यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाएं। और अब आपको सीधे लिए चलते हैं, उद्धव ठाकरे इस वक्त एक प्रेस कॉन्फ्रेंस कर रहे हैं। दिल्लीमध्ये आलेलो आहे। हेतू सर्वांना कल्पना आहे, तो जाहीर करूनच आलो होतो। आपल्या देशाच्या माननीय पंतप्रधानांना भेटण्यासाठीच आम्ही तिघे इथे आलो। सोबत आपल्या राज्याचे मुख्य सचिव देखील आहेत आणि भेट ही अधिकृत होती। येण्याचं कारण आपल्याला सर्वांना माहिती होतं। राज्याचे जे काही प्रमुख विषय आहेत त्या विषयाची सूची सुद्धा माझ्या हातात आहे की कोणत्या विषयावरती कोणत्या विषयासाठी आम्ही त्यांना भेटलो। त्यांच्याबरोबर व्यवस्थित चर्चा झालेली आहे आणि सर्व विषय त्यांनी अत्यंत गांभीर्याने ऐकून घेतले। त्याबद्दल विस्तृत पत्र सुद्धा आम्ही दिलेली आहेत प्रत्येक विषयाची आणि त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे की राज्याचे जे विषय आम्ही त्यांच्याकडे मांडलेले आहेत त्यांनी स्वतः आम्हाला सांगितले की मी माहिती घेतो, नक्की माहिती घेतो आणि लक्ष घालतो। आम्हाला जे विषय आम्ही त्यांच्याकडे मांडलेले आहेत ते सकारात्मक पद्धतीने ते सोडवतील अशी अपेक्षा आहे, विश्वास आहे। आता हे विषय कोणते कोणते त्याची मी केवळ एक सूची वाचतो। अधिक माहिती पाहिजे तर त्या विषयाची माझ्यासोबत माननीय उपमुख्यमंत्री महोदय आहेत, अशोकराव सुद्धा आहेत, मुख्य सचिव देखील आहेत। तर ही या विषयाची सूची मी आपल्याला सांगतो। एक तर सर्वांना कल्पना आहे की राज्यामध्ये जे संवेदनशील विषय आहेत त्याच्यामध्ये एक विषय नक्कीच मराठा आरक्षणाचा आहे, ज्याच्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे आणि त्याबद्दल आणखीन आपल्याला माहिती असेल तर अशोकराव सांगतीलच। तसाच दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे तो इतर मागासवर्गीयांचं पंचायत राज संस्थेच्या निवडणुकीतील राजकीय आरक्षण त्याहीबद्दल एक कोर्टाचा निर्णय लागलेला आहे। त्याहीबद्दल आम्ही सांगितलं कारण हा विषय संपूर्ण देशाचा होऊ शकतो। देशामध्ये हा विषय वाढू शकतो आणि हा देशपातळीवरचा विषय आहे। नंतरचा एक आहे तो मागासवर्गीयांच्या बढतीमधील आरक्षण हा एक विषय आहे। नंतर चौथा विषय जो आहे तो म्हणजे मेट्रो कार शेडसाठी कांजूर मार्ग येथील जागेची उपलब्धता, त्याच्याबद्दल एक चर्चा झालेली आहे। साहजिकच आहे जो विषय नेहमी चर्चेला जातो तो म्हणजे जीएसटीचं येणं, हे वेळेवर येणं, याच्यासाठी सुद्धा आम्ही केलेली आहे, बहुत जरूरी है। आणखीन एक जो महत्त्वाचा विषय आहे तो शेतकऱ्यांच्या आयुष्याशी निगडित आहे, ते म्हणजे और एक जो महत्वपूर्ण विषय है वो किसानों के हित का है। त्या विम्याबद्दल ज्या काही अटीतटी शर्ती आहेत आपल्याला कल्पना असेल कि महाराष्ट्र में बीड मॉडल किसान बीमा है उसमें कई अलग अलग तरीके की शर्त लगाई गई है, आप लोगों को इसकी जानकारी होगी। त्यांना सांगितले की आपण तशा सूचना आपण यांना द्याव्या प्रशासनाला। नंतर राज्यामध्ये बल्क ड्रग पार्क त्या स्पर्धात्मक निविदेस मंजुरीसाठी हा एक विषय, त्याच्याबद्दल त्यांच्याशी बोललेलो आहे। महत्वाचा विषय प्रधानमंत्री जी से राज्य के अलग अलग मुद्दों पर मेरी बातचीत हुई है। तिथून सुद्धा त्यांना विनंती केली होती, ती आज प्रत्यक्ष भेटून केली। गेले काही वर्ष आपल्याला म्हणजे महाराष्ट्राला हमने प्रधानमंत्री जी से ये भी विनंती की है कि मुंबई के आर्थिक विकास पर भी ध्यान दें। एक 8-15 दिवसापूर्वी सुद्धा एक वादळ आपल्याला जेमतेम स्पर्श करून गेलं आणि त्यांनी सुद्धा नुसतं स्पर्श केला तरी महाराष्ट्र में कई बार अलग अलग तरीके के तूफान आते हैं, समुद्री तूफान आते हैं निकट और ऐसे समय में जो मदद मिलती है उस मदद की जो जरूरत होती है उसकी भी बात मैंने प्रधानमंत्री जी से की। मदत ही अपुरी पड़ते। राज्य सरकारने गेल्याही कई बार जो मदद है जे निकष पूरी नहीं होती, त्याच्यापेक्षा अधिक मदत गेल्याही वेळेला केली, याही वेळेला केली, पण हे निकष मुळामध्ये एनडीआरएफचे बदलले गेले पाहिजे। नौवा विषय जो है जितनी मदद की जरूरत होती है पिछली बार भी उतनी मदद नहीं मिल पाई और ये मदद मिलने के लिए भी तसंच मैंने प्रधानमंत्री जी से बात की। आयोगातील थकीत निधीची परफॉर्मन्स ग्रांटी हा बोललो तोच विषय आहे। आणि आणखीन एक महत्त्वाचा विषय जो प्रत्येकाचे एक दिवस असतात, पर्यावरण दिन असतो, आणखीन काही दिन असतो, तसं आपल्याला सर्वांना कल्पना आहे की एक मराठी भाषा दिन असतो। तो मराठी एक और महत्वपूर्ण विषय ये है कि जैसे पर्यावरण दिन होता है और भी कई तरह के दिन होते हैं, वैसे ही एक मराठी भाषा दिन है। चर्चा होते तर तोही जो प्रश्न केंद्र सरकारच्या दरबारी प्रलंबित आहे त्याहीबद्दल आम्ही विनंती और मराठी भाषा दिन कडून
को लेकर भी राज्य सरकार की तरफ से केंद्र सरकार को जानकारी दी गई। पण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबद्दल, क्योंकि मराठी भाषा को अभिजात भाषा का दर्जा देना ही होगा, देना ही चाहिए। मराठी भाषा बहुत जसं मी म्हटलं पुरानी भाषा है। सर्व बाबतीमध्ये आम्ही पत्र सुद्धा दिलेली आहे। त्यांनी सांगितलेले की मी और इस सब मामलों को लेकर हमने कई बार राज्य सरकार की तरफ से केंद्र सरकार को पत्र दिया है की लवकरात लवकर त्यांच्याकडनं याच्या सर्व, इसलिए हमें आशा है कि इस बार जो हमारी बातचीत हुई है उसको लेकर जल्द से जल्द कोई निर्णय किया जाएगा। सन्माननीय मुख्यमंत्री जी, सन्माननीय उपमुख्यमंत्री जी, मुख्य सचिव, सन्माननीय खासदार, मीडियाचे, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे सर्व सन्माननीय, मुख्यमंत्र्यांनी विचार केल्याप्रमाणे अनेक महाराष्ट्राच्या अनेक महत्त्वाच्या विषयांवर या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सन्माननीय प्रधानमंत्र्यांशी चर्चा केली आणि मराठवाड्याच्या संदर्भामध्ये जो विषय आहे त्याला कल्पना दिली की 5 मे 2021ला सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या बाबतीत प्रतिकूल निर्णय घेतल्याचा मुख्यमंत्री जी ने बहुत सारी जानकारी दी। 5 मई 2021 को मराठा आरक्षण को लेकर सर्वोच्च न्यायालय में चर्चा हुई। सर्वोच्च न्यायालय ने असं म्हटलेलं आहे और उस संदर्भ में सर्वोच्च न्यायालय ने ये कहा हुआ है कि SC/BC आरक्षण देण्याचा अधिकार हा राज्यांना आता राहिलेला नाही। कुठल्याही राज्यांना मराठा आरक्षण या किसी भी विशेष जाति को आरक्षण देने का अधिकार राज्य सरकार का नहीं है, उसमें केंद्र सरकार के हस्तक्षेप होनी जरूरी है। एखाद्या समाजाला बॅकवर्डनेस ठरवण्याचा किंवा त्यांना आरक्षण संदर्भात निर्णय आता राज्याला घेता येणार नाही। आणि दुसरं म्हणजे इंदिरा सहानीची जी मागची केस लॉ तो लक्षात घेतला तर 50% आरक्षणाची मर्यादाही पार करता येणार नाही। हा 2 महत्त्वाचे विषय आता त्याची बायलांना। और दूसरी महत्वपूर्ण बात यह है कि केंद्र सरकार को भी इस बात की जानकारी है और ये जानकारी दोबारा हमने केंद्र सरकार को दी है समोर आलेले आहे। और ये बात हमने प्रमुख रूप से जो है प्रधानमंत्री जी को बताई है। तुम्ही जे रिव्ह्यू पिटिशन केंद्राने दाखल केलेलं आहे सुप्रीम कोर्टामध्ये, केंद्र सरकार ने जो रिट पिटिशन दाखिल की है सुप्रीम कोर्ट में, अधिकार बहाल करण्यासंदर्भातला विषय हा थोडा कामाचा नाही। राज्यांना अधिकार असले पाहिजे, राज्यांना एखाद्या समाजाला बॅकवर्ड ठरवण्यात इतपत अधिकार असले पाहिजे। उस मामले में राज्य के अधिकार सीमित हैं, केंद्र के अधिकार ज्यादा हैं। जोपर्यंत 50% आरक्षणाची मर्यादा की जोपर्यंत जो 50% आरक्षण की मर्यादा है तोपर्यंत राज्याला अधिकार देऊन सुद्धा हा आरक्षणाचा मुद्दा जो केंद्र सरकार के अधीन है, केंद्र सरकार जब तक ये सांगितलेला आहे मर्यादा देती नहीं, बढ़ाती नहीं, तब तक राज्य सरकारें कुछ नहीं कर सकती। अशा प्रकारचा युक्तिवाद हा सर्वोच्च न्यायालयामध्ये झाला पाहिजे, केंद्राकडून झाला पाहिजे। इस प्रकार की युक्तिवाद डिबेट सर्वोच्च न्यायालय में हुई है। परंतु त्याचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आम्ही नमूद केला की सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन राज्यप्रतिनिधी दाखल करणारच आहे। म्हणजे दिलीप भोसले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या समितीचा अहवाल आलेला आहे। त्या अहवालाच्या अनुषंगाने या जजमेंटच्या बाबतीमध्ये रिव्ह्यू पिटिशन दाखल करण्याची राज्य शासनाची भूमिका आहे। परंतु हे करत असताना आम्हाला विनंती एवढीच करायची की आम्हाला अधिकार द्या, अभी ये निर्णय राज्याला हमें अधिकार मिलने चाहिए। राज्य को अगर अधिकार मिलेगा तो राज्य ये मराठा आरक्षण का मुद्दा या विवाद दूर कर सकती है। परंतु हे करत असताना आम्हाला अधिकार देत असताना 50% मर्यादा शिथिल करण्यात यावी। लेकिन ये सब करते हुए हमें 50% आरक्षण की मर्यादा का अधिकार मिलना चाहिए। 50% तो फक्त मराठा समाजाची मर्यादा नाही आहे, म्हणजे इव्हन 27% राजकीय आरक्षण जे ओबीसीच्या बाबतीमध्ये सुद्धा सेट असं झालेलं आहे। ये सिर्फ मराठा आरक्षण की बात नहीं है, अन्य जातियों के आरक्षण को लेकर भी ये मुद्दा पहले भी उठा हुआ है। मराठा समाजात मुक्ती नाही, ओबीसीचा तोच मुद्दा आहे। ओबीसीचा मुद्दा तर संपूर्ण देशामध्ये आता प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यामुळे ओबीसी जाति का मुद्दा सिर्फ महाराष्ट्र में नहीं बल्कि पूरे देश में इस वक्त चल रहा है। घटना दुरुस्ती होत नाही, जब तक कानून में बदलाव नहीं होता तब तक ये सारे विवाद खत्म नहीं किए जा सकते। जोपर्यंत हे निर्णय जो सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे तो से कसा होत नाही
तोपर्यंत सर्व अधिकार केंद्राकडेच आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे की तुमच्याकडे आज अधिकार आले असताना तुम्ही हा निर्णय घ्या जेणेकरून सुप्रीम कोर्ट ने जो ये बात कही है, केंद्र सरकार के पास इस बात का अधिकार है, तो केंद्र सरकार को ही इस बारे में आगे आना चाहिए और मराठा आरक्षण को लेकर जो पूरा विवाद चल रहा है उसको खत्म करने का प्रयास करना चाहिए. मराठा समाज असो किंवा ओबीसी दोघांच्या बाबतीमध्ये मराठा आरक्षण की बात हो या ओबीसी आरक्षण की बात हो, आणि त्यातून तुमच्याकडे आलेला अधिकार जो आज आहे सुप्रीम कोर्ट जजमेंटमुळे त्यात आपली मदत हर मुद्दे पर केंद्र सरकार को अपनी स्थिति स्पष्ट करनी चाहिए. परंतु आम्हाला देत असताना मात्र इतर ज्या अटी आहेत त्या सुद्धा झाल्या तर उपयोग होईल, वरना उपयोग होणार नाही, हा त्याचा महत्त्वाचा मुद्दा आहे. तुमच्याकडे जो पण अधिकार आहे तो पण हा विषय जनमानसामध्ये प्रक्षोभ वाढत चाललेला आहे सगळ्या प्रश्नामुळे, आणि त्यामुळे हा प्रक्षोभ वाढू नये या दृष्टिकोनातून समाजाला न्याय दिला पाहिजे. मराठा आरक्षणाच्या ये मुद्दा, मराठा आरक्षण का मुद्दा और आगे नहीं बढ़ना चाहिए क्योंकि इससे कानून व्यवस्था की स्थितियां भी जो है खराब होती हैं. दिलेलाच आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी, हा प्रश्न मार्गी लावावा अशा प्रकारची विनंती आणि केंद्राने जोपर्यंत त्यांच्याकडे अधिकार आहे सुप्रीम कोर्ट निर्णयामुळे तोपर्यंत आपण हा निर्णय घ्यावा. या दिवशी अधिकार आमच्याकडे आणि पुढची प्रक्रिया पाहावा. एक आता अशोकरावांनी आजच्या मुख्यमंत्र्यांनी एकूण जे 12 मुद्दे सांगितले ते आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली प्राईम मिनिस्टर साहेबांना भेटलो. त्यामध्ये 12 मुद्द्यामध्ये आम्हाला 11ला भेट दिली होती. जवळपास 12:30पर्यंत 1.5 तास त्या विषयाच्या संदर्भामध्ये चर्चा झाली. मराठा आरक्षणाच्या बद्दल आत्ताच करीब 1.5 घंटे मराठा आरक्षण के मुद्दे पर हमारी प्रधानमंत्री जी से चर्चा हुई. ओबीसींना, इतर मागासवर्गीयांना पंचायत राज्य संस्थेतील निवडणुकीतलं राजकीय आरक्षण होतं ते काढून टाकलं गेलं, त्याला स्थगिती दिली स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या. त्याच्यामुळं ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका ह्याच्यामध्ये 56,000 जागांच्यावर ह्याचा परिणाम झालेला आहे. आम्ही पंतप्रधानांना सांगितलं की भारत सरकारने 2011मध्ये ACCC केलं, त्याची माहिती राज्य सरकारला मिळाली तर त्या आरक्षणाचा अभ्यास करून अहवाल करता येईल. आणि हमने प्रधानमंत्री जी को ये निवेदन दिया है कि 2011 में ओबीसी एक विशेष कानून बनाया गया था ओबीसी को लेकर, जिसको लेकर त्यामुळे SC ST बहुत जिल्ह्यामध्ये ओबीसी प्रवर्ग जो प्रस्ताव था वो पारित नहीं हुआ और उसका परिणाम ये हुआ कि 56,000 नियुक्तियों पर उसका परिणाम हुआ. ST OBC यांच्या एकत्रित आरक्षणाची मर्यादित 50% तरतूद शिथिल करण्याच्या बद्दल. नमस्ते, मैं हूं मीनाक्षी जोशी. वीडियो और खबरों से अपडेट रहने के लिए इंडिया टीवी यूट्यूब चैनल सब्सक्राइब करें, बेल आइकन दबाना ना भूलें. जुड़े रहें इंडिया टीवी के साथ.